प्रेक्षक संख्या कमी असल्यामुळे हा कार्यक्रम झाला होता याचा एक प्रूफ असं म्हणून हा रेकॉर्डिंग करतोय. तो तयार होईपर्यंत असं. तर हनुमान नगर सांस्कृतिक मंडळातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशा प्रकारचं निवेदन आता याच्यापुढे होणार नाहीये, कारण की मी प्रोफेशनल निवेदक नाहीये. त्यामुळे आपण गप्पा मारता मारता आपली सगळी गाणी ऐकूया आणि आपल्या घरचा कार्यक्रम असल्यामुळे आपण थोडीशी गाण्याची माहिती घेऊया, काही माहिती घेऊया आणि मग आपण आपली सगळी गाणी ऐकूया. तर नेहमीप्रमाणे आपण जसं परमेश्वराच्या आराधनेने आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो, तर पहिलं गाणं म्हणूनच पद्ममिनी म्हणतात.
आपल्याकडे गाण्यांची लिस्ट खूप मोठी आहे तसं म्हटलं तर. आपण जमलं तर आपण वेळ बोलला तर आपण वन्स मोर घेऊया, आणि मग आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया, आणि जर वेळ बोलला तर आपण त्यांचंच दुसरं एक गाणं घेऊया अजून. इतकी सुंदर सुरुवात झाली आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपण थीम काय आपला सिक्वेन्स पण आत्ताच ठरतोय, 5 मिनिटांमध्ये ठरला. त्याच्यामुळे थीम तर आपण गाण्या आपल्या कार्यक्रमाची काही ठरवू शकत नाही आपण, पण मला असं वाटतंय की हे जे सुंदर शब्द आपण ऐकतोय, तर नेहमी असा प्रश्न पडतो ना की लता भारी का आशा भारी वगैरे, असं नेहमी लोकांमध्ये काही प्रश्न असतात. तर असं भारी कोणी नसतं, पण आता कसं सांगायचं लोकांना. त्याच्यामुळे नेहमी असा प्रश्न पडतो की मग गाण्याची खरी मालकी कुणाची असते. गीत असतं गीतकाराचं, संगीत त्या संगीतकाराचं, पण गाण्याची खरी मालकी असते तुमच्यासारख्या दर्दी रसिकाची. परत निवेदन झालं, सॉरी. पुढच्या गीताकडे बोलूया. तर पुढचं आता हे एवढं सुंदर मराठी गीत झालंय, ह्याच्या पुढचं पण एक दुसरं मराठी गीत आपण कीर्तिताईंकडून ऐकूया. मराठी आपण मागच्या वेळेसारखंच करूया की काही मराठी घेऊया, आणि नंतर मग हळूहळू आपण हिंदीकडे बोलूया. काही गाणी आपण ट्रॅकवर ऐकणार आहोत, आणि काही गाणी आपण तशीच ऐकणार आहोत. काही कविता पण ऐकूया. फक्त अजून एक गोष्ट की तुमच्यासारखे दर्दी रसिक आहेत म्हणतात ना, कारण की त्यांना कान असतो, म्हणजे कानाने ते खूप कानसेन असतात. तर आम्ही तुम्ही तानसेन नाही आहोत, तुम्ही कानसेन आहात, पण तरी सुद्धा सूरबीर चुकले तर तिकडे लक्ष देऊ नका, गाणं एन्जॉय करा आपलं. मी माणिक वर्मांचं एक गाणं सादर करते. लाल फुलांच्या लिपीतला, लाल फुलांच्या लिपीतला अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. गतसाली हा असाच फुलला, गतसाली हा, गतसाली हा, गतसाली हा, गतसाली हा असाच फुलला. तुम्ही पाहुणे आला होता, तुम्ही पाहुणे आला होता, आला होता. त्याच तरुतळी अनोळखीचा, त्याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. ते डोळे ती हसरी जीवनी, ते डोळे ती हसरी जीवनी. जपली मी तर अजूनी चिंतनी, जपली मी तर अजूनी चिंतनी. आठव येता वरुणी माथी, आठव येता वरुणी माथी. मोहर ओघळला, अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. नजर भेटती ओळख थोडी, नजर भेटती ओळख थोडी. अवीट त्यातील अबोल गोडी, अवीट त्यातील अबोल गोडी. वसंताला याल तुम्ही, वसंताला याल तुम्ही. कोकिळ कुजबुजला, अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. लाल फुलांच्या लिपीतला, लाल फुलांच्या लिपीतला अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला, फुलला.
ही आपल्या मराठीची ताकद आहे. प्रत्येक शब्दामध्ये इतका मतितार्थ दडलेला आहे. आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेला आपण आपल्या जुन्या काळामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा आपण ब्लॅक अँड व्हाईट एरिया म्हणतोय, तर ब्लॅक अँड व्हाईट एराच्याही आधीपासून आपल्याकडचं जे काव्य आहे ते इतकं सुदृढ आहे असं मी म्हणेन की आता आपण फॉर एक्झाम्पल एक होता विदूषक नावाचा एक चित्रपट होता. त्याच्यामध्ये जसं आपल्या तमाशापट चित्रपट तेव्हा जास्त होत होते, तर तमाशा मध्ये सुद्धा गण गवळण बतावणी अशा पद्धतीने तो सगळा प्रवास व्हायचा. तर त्याच्यामध्ये गण म्हणजे गणाची आराधना होती. तर त्याच्यामध्ये एक छोटासा गण होता, तुम्ही फक्त वाचून दाखवतो. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा, आम्हा शक्ती दे शब्द शारदे गौरी तनया ईश्वरा. आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो, आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो, गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो. तुझा शब्द दे आकाशाचा, तुझा शब्द दे आकाशाचा, झांज डफावर स्वर गहिरा, शब्दांचा हा खेळ मांडला. तर अशा पद्धतीने बरेच सुंदर सुंदर काव्य आपल्या आपण त्याला बॉलिवूड किंवा मराठी ते चित्रपट मध्ये आपण बांधून ठेवले. पण तसं म्हटलं तर संत ज्ञानेश्वरांपासूनच हे काव्य आपण ऐकत आलोय पसायदाना जातो. पण तर आता आपण पुढचं एक गाणं ऐकूया. उपेन सर एक डुएट गाणं आपण ऐकूया, संस्कृत गाणं ऐकूया. नमस्कार. सगळ्यांना सांगू इच्छितो की मी आणि देशपांडे काकू आम्ही दोघांनी भंडारकर राष्ट्रीय विद्यालयामध्ये संस्कृतचा 10 दिवसांचं संभाषण शिबिर अटेंड केलं. तर त्या शिबिरामध्ये त्यांनी सांगितलं शेवटच्या दिवशी प्रत्येकाला काही ना काहीतरी गाणं किंवा कथा किंवा काहीतरी संभाषण असं करून दाखवायला पाहिजे. तर जे आता गाणं आहे हा, तर काकुनी म्हणलेलं एक गीत आहे आणि या गीताचं हे आहे की मी एक सैनिक आहे, तर ते देशभक्तीपर पण गीत आहे. एही एही वीर रे, एही एही वीर रे, वीरता विदेहि रे, भारतस्य रक्षणाय जीवन प्रदेहि रे. एहि एहि वीर रे, त्वं हि मार्गदर्शक, त्वं हि देश रक्षक, त्वं हि शत्रुनाशक, कालनाग तक्षक. एहि एहि वीर रे, साहसी सदा भव, वीरता सदा भव, भारतीय संस्कृती मानसे सदा धर. एहि एहि वीर रे, पदं पदं पुरश्चलेत्, सोत्साह मनो भवेत्, भारतस्य गौरवाय सर्वदा जयो भवेत्. एहि एहि वीर रे, एहि एहि वीर रे. मी एक लघुकथा सांगितली होती तिथं. आता तुम्ही माझे व्हॉट्सअपवरचे पोस्ट बसून सगळे म्हणत असतील याला काही काम नाही, हा आपला पोस्ट टाकत राहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही टाकत राहतो. तर त्या पोस्ट मध्ये 2 प्राणी माझे आवडते प्राणी आहेत. एक म्हणजे कासव आणि दुसरं म्हणजे खाण. तर आपण सगळ्यांनी लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल, तर तीच गोष्ट मी संस्कृत मध्ये आपल्याला सांगत आहे. सोपं आहे, संस्कृत म्हणजे आपलीच भाषा आहे असं समजा. एकास्मेन वने शशा कूर्मच मित्रम अस्ति, किंतु तेषा स्वभाव विपरीता. शश गर्वेण शीघ्र धावति वा, कूर्मच मंदम चलति न धावति. शश कूर्मच वदति वयं धावस्पर्धा करिष्यामः,
कुर्म आम अनुमायिते वदति। धावस्पर्धा लक्ष्य वनेच अन्ते धावम्। स्पर्धा आरम्भः। शशं शीघ्रं धावति, कुर्मे च अनुधावति। तदनन्तर शश गर्वस्वभावे विचारं करोति, कुर्मे च पृष्ठे मंद चलति। एवं अहं लघुकाले विश्राम करोति। कुर्मया मन्दं मन्दं चलति, शैन्य वनस्य अन्ते प्राप्नोति। कालान्तरे शशे निद्रात् जागृता। स सर्वत्र पश्यति, स वनस्य अन्ते प्राप्नोति। तद कुर्मे च पश्यति, कुर्मे च धावस्पर्धा विजयं प्राप्तवान्। कथाबोध शांत स्थैर्य स्वभावेन जीवन स्पर्धा विजयते। संपूर्ण आता याच्यामध्ये बरेच विशारद पण आहेत संस्कृत काही चुका झाल्या असतील तर त्या कृपया पोटात घाला। मी आता तेच म्हणणार होतो की आम्हाला पण संस्कृत येतं। सरांना प्राणी आवडतात बघा, ते नेहमी म्हणतात ना की म्हणजे सगळं काही काम रामाचं आहे, आपला आपला खारीचा वाटा। तसं आता तसं आणि कासव त्यांना आवडायला लागले आणि आमचा आवडता प्राणी सरडा, धाव कुंपडापर्यंत। त्याच्यामुळे देव देवस्य दिन एवढं आमचं संस्कृत। तर आता सरांनीच आपल्या सगळ्या मुलांना सुद्धा कंपल्सरी एक गाणं म्हणायला लावलं होतं। तर आता राजी त्यांनी तयारी नाही म्हणतायत, पण ते सुद्धा त्यांना मी बोलवतो आणि एक संस्कृत गीत आणि जे डेडिकेट करतो ना म्हणतो आपण, तर हे गाणं जयोस्तुते हे आपण डेडिकेट करणार आपल्या सुदामे काकांसाठी। कारण की सुदामे काकांनी आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, विनायक दामोदर सावरकरांचं समोरासमोर भाषण ऐकलंय काकांनी, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना हे गाणं आवडेल आणि आपण सगळे हे गाणं ऐकूयात। बघून थोडंसं म्हणायला त्रास होईल, पण तुम्ही सांभाळून घ्या। Jyostuते
वेळेत आपला कार्यक्रम झाला तर नक्की आपण मजकूर घेऊया. जशी श्रीरामाची वानर सेना होती तसे हे सगळे बालगोपाल आपल्या समाज मंदिराचे बालवीर सेना आहे. तर या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हा, समाज मंदिर आहे, संस्कार मंदिर आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जे काय समाज मंदिरातलं काया विस्तार इथे झालेला आहे यामध्ये सिंहाचा वाटा या सगळ्या बालवीरांचा आहे. तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्व बालवीरांचा. आणि या बालवीरांमुळे समाज मंदिराला जरासा तोटा पण झालेला आहे. आधी आपण प्रसादाची संख्या फक्त 10 ठेवली होती, यांच्यामुळे 20 करावी लागली त्यांची संख्या. ती व्हावी याची इच्छा. ओके, आता मराठी काही गाणी ऐकून झाली आहेत, काही संस्कृत गाणी ऐकून झालेली आहेत. तर आता आपण एकदम वेगळ्या दुनियेत जाऊया आणि एक साऊथ इंडियन गाणं ऐकूयात. नियती, आपण तिचं कथक किंवा भरतनाट्याचं जे नृत्य आहे ते आपण साऊथच्या एका आपण म्युझिकवर ऐकलं होतं. आता त्याच पद्धतीचं एक गाणं ती म्हणली.
4 वर्ष मी माझ्या नृत्यासाठी कर्नाटक संगीत शिकते आणि आज मी सादर करते देवी कृती. कृती हा एक कर्नाटक संगीताच्या गायनाचा एक प्रकार आहे आणि ह्याचा राग आहे राग देव गांधारी, ज्याला हिंदुस्थानी संगीतात बिनपदास म्हणतात. पंचाशत पीठ रूपिणी, पंचाशत पीठ रूपिणी, पंचाशत पीठ रूपिणी, माता की श्रीराज राजेश्वरी, पंचाशत पीठ रूपिणी, माता की श्रीराज राजेश्वरी, पंचाशत पीठ रूपिणी. पंचदशाक्षरी पांड्यकुमारी, पंचदशाक्षरी पांड्यकुमारी, पंचदशाक्षरी पांड्यकुमारी, पद्मनाभ सहोदरी शंकरी, पंचदशाक्षरी पांड्यकुमारी, पद्मनाभ सहोदरी शंकरी, पंचाशत पीठ रूपिणी, महापाठी श्रीराज राजेश्वरी, पंचाशत पीठ रूपिणी. देवी जगत जननी चित्रूपिणी, देवी जगत जननी चित्रूपिणी, देवा विनोद गुरुबोध रूपिणी, देवी जगत जननी चित्रूपिणी, देवा विनोद गुरुबोध रूपिणी, देश काल प्रवर्तिनी, माहा देश काल प्रवर्तिनी, माहा देव मनोलासिनी, निरंजनी, देश काल प्रवर्तिनी, माहा देव मनोलासिनी, निरंजनी, देवराज भूमिशाप विमोचनी, देवगांधार राग दोषिनी, देवराज भूमिशाप विमोचनी, देवगांधार राग दोषिनी, भावराग गान विश्वासिनी, भक्तजन प्रिय फल प्रदायिनी, देवराज भूमिशाप विमोचनी, देवगांधार राग दोषिनी, भावराग गान विश्वासिनी, भक्तजन प्रिय फल प्रदायिनी, पंचाशत पीठ रूपिणी, महापाठी श्रीराज राजेश्वरी, पंचाशत पीठ रूपिणी. खूप सुंदर. आता आपण जेव्हा शब्दांचं म्हणतो तेव्हा ही ताकद आहे संगीताची, की शब्द नाही कळले तरी सुद्धा ते आपल्या थेट मनापर्यंत पोहोचतात. तर ही ताकद संगीताची.
पण किती नाही म्हटलं तरी आपण शब्दांचा जेव्हा विचार करतो ना, आणि आपण मराठी शब्दांचा जेव्हा विचार करतो तेव्हा अगदी आधी जसे तमाशापट येत होते, तर त्याच्या नंतर पण काही नटराजन सारखे पण काही तमाशापटच होते, पण खूप वेगळ्या लेवलला ती फिल्म बनली होती. आणि त्याचे जे गीतकार आहेत त्यांच्या लेखणीतून उतरलेले काही ताकदीचे शब्द आपण ऐकूया. गोत सार आधार कुणाचा भेगळल्या भुई परिंजीन अंधार जीवाला जाळी बळदे झुंजाऱ्याला हिरपेची ढाल दे इनविती पंच प्राण जीवारात ताल दे करपल रान देवा जळल शिवार तरी नाही जीव सांडला निगेटिव्ह वाटू शकतं, पण ह्याच्या मध्येच एक कडवं दुसरं पण आहे. सांडली का रीत भात घेतला वसा तुझा, सांडली का रीत भात घेसला वसा तुझा, तूच वाट दाखिवगा खेळ मांडीला, दावी देवा पैल दार पाठीशी तू राहा उभा, ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडीला. आपण प्रोग्राम आपल्या मंदिरात करतोय, त्याच्याच गाभाऱ्यात करतोय, आणि बघा म्हणजे या शब्दांची ताकद बघा की ते आता म्हणजे काय म्हणतात, शेत जळालंय, त्याचं शिवार पार जळालंय, आणि तेच आपल्या सगळ्यांच्या संसाराचं पण होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला रस्ता दाखवणार तो एक आहे फक्त. आता परमेश्वर त्याला मानायचं नाही मानायचं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण तरी सुद्धा ही ताकद आपल्या शब्दांमधून आपल्याला दिसते. आता मराठीची ताकद आपण पाहतोय, तसेच हिंदीमध्ये सुद्धा एक से एक, म्हणजे आता आपण नावं घ्यायची झाली तर 100च्या वर नावं जातील. कैफी आझमी आणि गुलजार साहेब, अख्तर साहेब आणि प्रचंड. तर आता यांच्या लेखणीतून काही उतरलेली आपण गाणी ऐकूयात. श्रीकांत दादा बोलत आपण थोडी हिंदी गाणी ऐकूया. जुन्या गाण्यांची गोडी काही वेगळीच असते. एच.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेला 1970 सालचा सिनेमा आहे प्रेम पुजारी, त्याच्यातलं एक गाणं गातोय. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको देखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे सपने देख के सोया, तेरी यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा हूँ, जैसे कि माला में भागा. बादल बिजली चंदन पानी जैसा प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार. इतना मधुर तेरा मेरा प्यार देना होगा जन्म हमें कई कई
आंधी ने रोका, पानी ने टोका, दुनिया ने हंसकर पुकारा, तस्वीर तेरी लेकिन ये मैं कर आया सबसे किनारा। हाँ बादल चंदन पानी जैसा अपना प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार। इतना मधुर तेरा मेरा प्यार देना होगा जन्म हमें कई बार, कई बार, कई बार, कई बार। कार्यक्रम रंगत जाणे ह्यालाच म्हणतात. वारंवार मी पुढे येत आहे. 2 मिनिटाचा कमर्शियल ब्रेक घेतला जाईल. छोटंसं अल्पोपहाराकरता स्मूथ म्हणून आहे, सगळ्यांना सर्क्युलेट केलं आहे. 2 मिनिटांनी परत वेलकम बॅक. कलाकार खूप असल्यामुळे ब्रेकची गरज नाही असं मला वाटतंय. आणि मागे अल्पोपहार चालूच आहे आणि आपला एक कलाकार एक गाणं किंवा काय काय सांगतो काही उत्स्फूर्त नेहमीचा काही तुम्ही फक्त माहिती द्या. ओके, आता तो अल्पोपहार आहे तुमच्यापर्यंत येईल आणि आपले कार्यकर्ते सक्षम आहेत आणि ते काम करत आहेत. आपण फक्त या कलाकाराला दाद देऊया. काय सोडून काहीतरी सांगू इच्छितो. म्हणजे मला खूप काही माहिती नाही, पण मी थोडस असं बघत असतो कधी कधी किती लोकांना हा विषय ड्रग्स या विषयाप्रमाणे या विषयाबद्दल थोडी माहिती आहे. मी श्लोक सुजित बनारसे आता हे जे ड्रग्स आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये असतात. काही मेडिकल असतात, काही खूप वेगळ्यासाठी वापरले जातात. तर मी एक अशा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तो मध्ये येतो, दोन्ही साईडला तर खूप म्हणजे मला वाटत नाही, पण लोकांनी ऐकलं असेल की असं ऍक्टिव्ह लोक जे बॉडी बिल्डिंग करतात किंवा मग त्यांना खूप गरज असते त्या लोकांना स्टेरॉइड्स नावाचा ड्रग कन्झ्युम करायला लागतो. तर हा ड्रग काय करतो की आपल्या बॉडीमधला मसल, आपल्या बॉडीचा मसल गेन इन्क्रीज करतो आणि ते आहे की आपल्याला कमी वर्कआउट मध्ये जास्ती हे देते, आपली बॉडी गेन जास्ती होते. तर हे जे आहे ड्रग्स आहेत त्यांचे भरपूर साईड इफेक्ट्स आहेत, पण यांचा असं एकदम असं मेन म्हणला तर तो आहे हार्ट अटॅक. आता काय असं माहिती आहे का, ड्रग कन्झ्युम केल्यावर
आपलं जे हार्ट आहे त्याचं पंपिंग खूप फास्ट व्हायला लागतं. ज्याच्यामुळे कधी कधी खूप रेअर चान्सेस आहेत की आपल्याला एक छोटासा हार्ट अटॅक येऊ शकतो. पण जर आपण ते लिमिटेड ठेवले तर आपण त्यांचा कंझ्युम जास्ती केला तर तेवढ्याच जास्ती रेट पण वाढतो आणि त्याचे इफेक्ट पण खूप वाढतात. म्हणजे जर समजा आपण खूप जास्ती स्टेरॉइड घेतले तर आपल्याला एक खूप असं जीवघेणी हार्ट अटॅक येऊ शकतो. खूप असे बॉडी बिल्डर्स ह्याच्यामुळे गेलेले आहेत. मेनली हा ड्रग जो आहे US मध्ये सर्क्युलेट झाला होतो आणि इंडियामध्ये पण वापरला जातो, पण नुसतं ऍक्टर्स कडून, कारण त्यांना कधी कधी गरज लागते. तर असं आता आपण बघितलं तर म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे. बरोबर ठीक आहे. तुझं म्हणणं ते सगळ्यांना पटलेलं आहे. सिरियस कोणी घेऊ नका, दूध प्या. दूध होतं. आणि खरंच म्हणजे म्हणतात ना की मुलगी शिकली प्रगती झाली, तसा मुलगा शिकला, वाचाल हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर रीडिंग मध्ये किती ताकद आहे बघा, की त्याचं वाचन इतकं अप्रतिम आहे, त्याला कुठल्याही विषयावर तुम्ही बोलायला सांगितलं तरी तो बोलू शकतो. आपण पुढे कंटिन्यू करूया, कारण की आज ना आपल्याला तर मग पोलीस पकडून देते. त्याच्यामुळे आज आपण हा विषय थांबूया आणि काही मोठी गाडी घेऊया आपण. चालेल ना? थँक्यू. एक लाईफ स्टोरी सांगणारी अशी भरपूर गाणी आपल्या बॉलिवूडमध्ये आली आहे. आणि एक या गाण्यांचं एक वैशिष्ट्य असं की या गाण्यांमध्ये जर समजा तुम्ही जर विचार केला तर समजा पिया हा शब्द असेल तर आता आपल्याला वाटतं हे प्रेयसीला उद्देशून आहे वगैरे. तर बऱ्याचशा गाण्यांमध्ये तुम्ही नीट बघितलं त्या पिया या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही कृष्ण असं फक्त इमॅजिन करा आणि बघा ते गाणं किती आध्यात्मिक आणि मनाला म्हणजे भिडेल असं ते गाणं असतं. तर ही आपल्या अगर बॉलिवूडमधल्या गाण्यांची आपण ऐकूया पुढचं एक हिंदी गाणं, आने वाला पर जाने वाला. Your mind with chakra-based meditation music, Saregama Karma Wellness. हे कमर्शियल होतं. जाने
तो इसमें जिंदगी बिता दो, कल जो ये जाने वाला है हो। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ से पानी लम्हा कहीं, थोड़ा सा हंसाए थोड़ा सा रुलाए, पर ये भी जाने वाला है हो। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है हो। आने वाला पल जाने वाला है। जीवनाचं सार म्हणतात ना, अशा बऱ्याचशा गाण्यांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि आपण म्हणतो ना की जेव्हा आपण काही लोक देवाला मानतात, काही मानत नाही वगैरे म्हणतात, तर आपण प्रत्येक गाण्यामध्ये कुठेतरी आपण त्या प्रेझच्या ऐवजी जर देव असा आपण इमॅजिन केला तर त्या गाण्याचा अर्थ बदलतो. तर तसं समजा एखादा नास्तिक असेल एखादा आस्तिक असेल तर त्यांच्यात काय दुसरी गोष्टी होऊ शकते. देव मानावा की मानू नये, देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून त्या देवाचं काहीच अडत नाही. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे, ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे, आणि ज्यांना देव नकोय त्यांच्यासाठी तो भास आहे. आस्तिक नास्तिक या वादात मी कधीच पडत नाही. आपल्या त्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही. पाव किलो पेढ्याची लाच मी देवाला कधी देत नाही. जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधीच काही देत नाही. आपल्या मान्यते वाचून त्या देवाचं काहीच अडत नाही. जे होणारच आहे ते कधी टळत नाही. जे होणारच आहे ते कधीच टळत नाही. खाटल्यावर बसून कोणताच हरी कळत नाही. म्हणून मी कधी देवाला वेठीच धरत नाही. म्हणून मी कधी देवाला वेठीच धरत नाही. आपल्या त्या मान्यते वाचून देवाचं काहीच अडत नाही. देव देवळात कधीच नसतो. देव देवळात कधीच नसतो. तो शेतात राबत असतो. तो सीमेवर लढत असतो. तो कधी आनंदवनात असतो, कधी हेमलकशात असतो. देव शाळेत शिकवत असतो, कधी देव स्वतः शिकत असतो. आणि म्हणूनच मी देवळात कधी जात नाही. आपल्या मान्यते वाचून त्या देवाचं काहीही अडत नाही. कविता माझी आई त्यांनी कोणी दिली आहे तरी खरंच ग्रेट लिहिली आहे. आता हे ह्यानंतर मला का कोणाचं पण एक बाळादादांच्या गाण्यानंतर लगेच सुखदाचं गाणं घ्यायचंय, कारण की त्या गाण्याचे बोल आहेत चाफा बोलेना. आता या कवितेनंतर हा चाफा कोण आहे ह्याचा तुम्ही विचार करा फक्त. हे गाणं खूप अवघड आहे, तरी पण मी प्रयत्न करते गाणं म्हणायचा. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या बोलेना. चाफा बोलेना, गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैन सवे गाणी. गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैन सवे गाणी. आम्ही गळ्यात गळे मिळवून रे, गेले
बनी गंध दरवळला बनी नागासवे गळ्याने देह भान रे चले रे घड्या नाचूडू घालू फुगड्या खेळू झिम्मा झिंपोरी 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 झिम चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत करे खाली केल्या बोले ना चाफा बोले ना हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंगण रे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंगण रे उडी करू आपण दोघे जण रे उडी करू आपण दोघे जण रे जन विषयाचे किडे त्यांचे धाव भायाकडे आपण करू शुद्ध रसपान रे चाफा फुली आला फुलून तेची दिशा गेल्यातून चाफा फुली आला फुलून तेची दिशा गेल्यातून कोण चाफा कुठे दोघे जण रे चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा करीत करी काही केल्या बोले ना चाफा बोले ना म्हटलं ना चाफा कोण आहे आपण शोधून काढूया. आणि खरंच जर आपण नीट पाहिलं ना तर चाफा केतकीचं बन या खऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यावेळी त्यांना आपण सिम्बॉलिकरित्या जर बघितलं तर मग कळेल की चाफा हा आत्मन आहे की ब्रह्मन आहे हे नीट आपल्याला कळू शकेल. जर आपण त्या घरी जाऊन परत एकदा नीट गाणं ऐकलं तर मग ह्या चाफ्याचा अर्थ आपल्याला खरंच कळू शकेल. ओके, कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आता आपण एक हिंदी गाणं कलाकार तर खूप आहेत. आणि आता एक तुम्ही येईपर्यंत हा एक मित्र आहे आपला बघा. असे कलाकार जर आपल्या चाललेत असतील तर आपल्याला 10 दिवस पण कमी पडणार नाही. गणपतीत रोज 3 तास कार्यक्रम करायचं म्हटलं तरी त्याला फक्त एक काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. मी थोडी चित्र काढली म्हणजे मी कोणी मोठा चित्रकार नाही. थोडे काढत असतो. दाखव दाखव सगळ्यांना दाखव. याची भरपूर आहेत पण काका म्हणाले वेळ आहे आता. थोडे माझे चांगले दाखवतो. अप्रतिम. त्याच्या डोक्यात ज्या काही कल्पना आता तयार होत आहेत त्याच्या वाचनामधून ते त्याच्या कलेमध्ये पण उतरत आहेत. आपण बघतोय आपण आता हिंदीच्या ह्याच्यामध्ये आहोत आपण. तर आता आजकालच्या ज्या हिंदी गाडी येते तेवढी चांगली निघत आहे लावून गाडी म्हणतात असं वाटतंय. पण पुन्हा एकदा तुम्ही बघा ट्रेंड बदलतोय. म्हणजे तो कसा की आजकालचे तिथे आता आपण आता गणपतीमध्ये वेगवेगळी गाणी ऐकतोच आहोत हिंदी मधली. ते शांताबाई म्हणजे आपल्या नाही काय बघतोय रिक्षावाला वाटेल ती गाणी आजकाल येत आहेत. तर त्याच्यामध्ये काही काही चांगली गाणी पण आहेत. आणि त्याचं म्युझिक आजकालचं जे नुसतंच म्युझिकचं ढॅंढॅण वाजतंय त्याच्यामध्ये जुन्या प्रकारचं म्हणजे नौशाद साहेबांसारखं किंवा मग एक तो घोड्याच्या टापाचा ठेका असलेली काही गाणी येत आहेत. तशा पद्धतीचं एक गाणं आपण ऐकूया म्हणून मी पद्मा विनंती करते.
घोड्यांचा टापा म्हटलं की गोपी नय्यर साहेबांची आठवण येते. त्या पठडीतलं हे गाणं आहे थोडंसं. हळूहळू मी पण म्हणायला लागला कारण त्याचं कॅची सॉन्ग आहे त्यामुळे म्हणू शकतो एकत्र. थोड़े से हम नादान हैं, थोड़े से नकचड़े, पर इश्क हुआ तो आई तहजीब अजीबोगरीब. जे ही जी सुंदर सुंदर शब्द आहेत ते आजकालच्या गाण्यांमध्ये सुद्धा आहे. आपल्याला फक्त चांगलं घ्यायचंय. म्हणजे जे आता या गाण्याचे पण अतिशय कमर्शियल ब्रेक येतात, म्हणजे आपल्या सिरियलच्या मध्ये मध्ये पण जे येत असतात, आणि त्या सिरियल हाच एक ब्रेक असतो असं मला वाटतं. कारण की सास बहु सिरियल्स आता ज्या काही चालल्या आहेत त्या बघणं सोडून आपण असे काही कार्यक्रम, अशी काही गाणी आपण ऐकत राहूया.
सुगंधाचंच अजून एक गाणं आहे, ते आपण लगेच ऐकूया. चॉकलेट लाइम जूस आइसक्रीम टॉफिया पहले जैसे अब मेरे शौक है कहा गुड़िया खिलौने मेरी सहेलियां अब मुझे लगती है सारी पहेलियां ये कौन सा मोड़ है उम्र का. चॉकलेट लाइम जूस आइसक्रीम टॉफिया पहले जैसे अब मेरे शौक है कहा गुड़िया खिलौने मेरी सहेलियां अब मुझे लगती है सारी पहेलियां ये कौन सा मोड़ है उम्र का. ये कैसा दीवानापन है क्या जानूं मैं क्या जानूं मुश्किल हो गया खुद को कैसे पहचानूं मैं पहचानूं. कटता है कटे न रतिया किससे कहूं मैं ये सारी बतिया गुड़िया खिलौने मेरी सहेलियां अब मुझे लगती है सारी पहेलियां ये कौन सा मोड़ है उम्र का. मन में तरंगे उठने लगी है ये कैसी अब जैसी वो पहले नहीं थी मिलगी है राहों में कलिया क्या ढूंढते सपनों की गलिया गुड़िया खिलौने मेरी सहेलियां अब मुझे लगती है सारी पहेलियां ये कौन सा मोड़ है उम्र का. थैंक यू. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय, तर त्यासाठी एक वेगळा प्रकार म्हणून मी एकदा सांगितलं होतं, पण त्याच्यामधलं निगेटिव्हिटी सोडून आपण पॉझिटिव्हिटीकडे लक्ष देण्याचा विचार करूया. एक छोटीशी एक चारोळी सारखंच आहे, तुम्हाला ऐकवतो कसं वाटतं सांगा. परवा भेटला बाप्पा, हा बाप्पा परवा भेटला जरा वैतागलेलाच वाटला, 2 क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला. उंदीर कुठे पार्क करू लॉटच नाही मिळाला. मी म्हटलं सोडून दे रे, आराम करू दे त्याला. तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस, तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस, मर्सिडीजच्या जमान्यात उंदीरावरून फिरतोस. अरे मर्सिडीज नाही किमान नॅनो तरी घेऊन टाक, मर्सिडीज नाही किमान नॅनो तरी घेऊन टाक, तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक. निश्वास सोडत बाबा म्हटला, इतक्या मागण्या पुरवता जीव माझा जातो, इतक्या मागण्या पुरवता जीव माझा जातो, भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो. आता काय करू, माझ्याने मॅनेज होत नाही रे. पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खुश होत नाहीत रे. इमिग्रेशनच्या रिक्वेस्टनी सिस्टीम झाली आहे हँग, इमिग्रेशनच्या रिक्वेस्टनी सिस्टीम झाली आहे हँग, तरी सुद्धा संपत नाहीये भक्तांची रांग. 2-5 रुपये देऊन काय काय मागतात, माझ्याकडच्या फाईल्स नुसत्या वाढतच जातात. मी म्हणालो माझा ऐकशील, मी म्हणालो माझा ऐकशील, तू कर ना थोडं डेलिगेशन, मॅनेजमेंटच्या थेअरीमध्ये मिळेल तुला सोल्युशन. MBA फंडे कधी शिकलाच नाहीस तर, डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी कधी ऐकलंच नाहीस तर. असं कर बाप्पा, तू एक कॉल सेंटर टाक, तुझ्या साऱ्या दूतांना एक रिजन देऊन टाक, बसल्या जागी कामं होतील, तुझी धावपळ नको, परत जाऊन कुणाला तंडो बुवा असं म्हणायला नको. माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला. एक वर बक्षीस देतो माग हवं ते म्हणाला, एक वर बक्षीस देतो माग हवं ते म्हणाला. सीईओची पोझिशन, पेंट हाऊसची ओनरशिप, इमिग्रेशन देखील होईल झटपट, मग ड्युअल सिटिझनशिप. मी उगाच हसलो आणि म्हटलं खरंच देशील का सांग. तर म्हणतो अरे मागून तर बघ, थोडीच देणार आहे तुला टांग. आपल्यावर बाप्पा वर देतोय, आपला बाप्पा आपल्याला वर देतो म्हटल्यावर मी खूप भुरळलो.
माझं अंतर्मन मात्र हळवं झालं. आजीच्या गोष्टी, बाबांची शिकवण, सर्व काही आठवून मी त्याला म्हणालो, पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवंय, पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवंय, सोडून जाता येणार नाही असं एक तरी बंधन हवंय मला परत माणसातलं माणूसपण, छोट्यांना थोडं शहाणपण आणि मोठ्यांना थोडं निरागसपण. हवाय परत मला माणसातला हरवलेला भाव, हवाय परत मला माणसातला हरवलेला भाव, प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव. देशील आणून मला माझी हरवलेली नाती, नेशील मला परत जिथे आहे माझी माती. इंग्रज आलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं, इंग्रज आलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं, आई बापाचं कधीही न भेटणार. कर्कश वाटला तरी चालेल, कर्कश वाटला तरी चालेल, पण हवाय मला ढोल ताशांचा आवाज. अरे भांडणारा असला तरी चालेल, पण हवाय भावासारखा शेजार. यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान दे, यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान देशील का रे देवा, यातलं एक तरी दान. बापा थोडा हसला आणि म्हणला, तू पण ना मित्रा, कोणत्या जगात राहतोस? या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात तू हरवलेलं बालपण म्हणतोस? अरे जरा मोठा हो, स्वतः निर्माण केलेल्या या धावपळीच्या जगात तुझ्या मुलांच्या प्रश्नांसाठी आधी तयार हो. विचार कर म्हणाला आणि बाप्पा निघाला. तथास्तु माई म्हणाला, फक्त सोंडे मागून हसला. सार हाताबाहेर गेले पोरा, जमल्यास सुखी राहा. ही थोडीशी निगेटिव्ह वाटू शकते कविता, पण आपलं सार आपण फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सोसायटीमध्ये आणि अशा अनेक सोसायटीमध्ये चांगले चांगले कार्यक्रम होतात, त्याला आपण प्रोत्साहन देऊया. तरच ते डीजेचा जो दणदणाट असतो ना, तो बंद होईल. आपण काहीतरी प्रयत्न करूया आणि आपण नक्कीच करू शकतो. हो अगदी अगदी तो हवाय. आणि कसं असलं तरी चालेल, पण शेजार पण हवाय. पोलीस कंप्लेंट झाली तरी चालेल, आपण जाऊ तिकडे. ओके, आता जे सगळ्या कार्यक्रमांमध्ये ना एक शेवटी असतं ना, ते गाणं आपण घेणार आहोत. बघा तुम्हाला आवडेल, त्यासाठी मी शेखर दादा आणि कीर्तिवालींना बोलवतोय. हो हो, शेवटी इतर कार्यक्रमात जे होतं ना ते गाणं हे आहे, आपल्या कार्यक्रमात शेवट नाही. पुन्हा एकदा आपण ब्लॅक अँड व्हाईटच्या एरामध्ये जातोय आणि जुन्या गाण्यांची गोडी आजही कायम आहे याचं हे एक प्रूफ आहे. 1961 सालचं गाणं आहे. बरेचसे जणांचा जन्म पण झाला नसेल 61 साली. तर अंगोनो सिनेमा आणि जयदेव या उच्च संगीतकारांचं अतिउच्च म्युझिक आणि आजही ते ताजं वाटणारं म्युझिक आहे, ते गाणं गातोय. ड्युएट म्हणजे तुम्ही एका दुसऱ्या म्हटलेलं पण गाणं दिसतंय. येस, बिकॉज इट इज फ्रॉम अंगोनो. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. आवाज महक तो ले, नजर जरा महक तो ले, ये शाम तो ले जरा, ये शाम तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर की करूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. सितारे
बात का ये प्यार है गिला नहीं दिल की भरा नहीं इतर कार्यक्रमांमध्ये अभिना जाओ छोडकर याच्यावर स्ट्रेस दिलेला असतो, पण आपण आपल्या कार्यक्रमामध्ये दिल अभी भरा नाही याच्यावर आपण स्ट्रेस देतो. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अजूनही कलाकार बाकी आहेत, त्यामुळे पुढचा कलाकार आता तुम्ही सांगा कोण येते. आता इथे वेगवेगळ्या भाषांमधली गाणी झाली. संस्कृत झालं, हिंदी झालं, मराठी झालं, साऊथ इंडियन पण झालं. मी विचार केला की आता एवढ्या भाषांमधली होतातच आहे, तर आपण पण एक नवीन भाषेतलं गाणं म्हणूच या. नेपाळी भाषेतलं गाणं आहे. लग्न झाल्यानंतर अरुणाचलमध्ये आम्ही जेव्हा पोस्टेड होतो तेव्हा जे आमचे जवान होते ते सगळे मॅक्झिमम नेपाळमधून आलेले होते. आणि नेपाळमधून म्हणजे त्यांनी नेपाळशिवाय दुसरं काही बघितलंच नाहीये, ते डायरेक्ट भरती झाले असे पण होते. तर तेव्हा त्यांना हिंदी समजायचं नाही, इंग्लिश तर नाहीच, फक्त नेपाळी समजायचं. आणि जेव्हा आपण एखाद्याला जेव्हा काहीच समजत नाहीये त्याच्याबरोबर जेव्हा आपण कम्युनिकेट करतो तेव्हा आपण सगळं काही वापरतो. म्हणजे फक्त भाषाच नाही, आकार, उकार, हात, पाय, जे काही समोर मिळेल ते साधन म्हणून वापरतो. तर गाणं सांगण्याच्या आधी मी एक छोटासा जोक सांगते की काय हा घडलेला जोक आहे. आमच्या एका माझ्या मैत्रिणीला अंडी मागवायची होती. अंडी बाजारात. तिथं इन्सर्जन्सी असल्यामुळे आम्हाला बाहेर जायला परमिशन नव्हती, त्यामुळे आम्हाला कोणाकडनं तरी मागवायला लागायची. तर जो घरामध्ये जो सहाय्यक होता तो कांचा म्हणजे नेपाळ. आता तिने सांगितलं की भैया मुर्गी का अंडा लेके आना, अंडा अंडा. तर असं करून अंडा अंडा म्हटलं, त्याला काही समजलं नाही. तो म्हटलं बुजदही ना मेन्सा, म्हणजे समजलं नाही मेन्सा. हिला काही समजेल अंडा कॉक कॉक कॉक, त्याला काही कळलं नाही. मग बुजदही ना मेन्सा, मग हिला काही समजे ना, सॉरी अंडा नाही चिकन मुर्गी मागवायची. तर त्यांनी सांगितलं मुर्गीला, तर त्याला मुर्गी समजेल म्हणून मला म्हणलं बुजदही ना मेन्सा. मग हिने काय केलं, घरात अंडं जे आलेलं होतं ते आणलं, ते दाखवलं त्याला. आणि त्याला म्हणतात मम्मी अम्मा अम्मा. मैले कांची म्हणजे माझी मुलगी ती घरात होती की मैले कांची अम्मा अम्मा. त्याला समजलं आणि त्याला भुजस नेमचा भुजस म्हणजे समजलं. तर आम्ही नेपाळी लोकांच्या ब्लडमध्येच रिदम असतो, ब्लडमध्येच त्यांचा डान्स असतो, त्यांना शिकवायला लागत नाही. आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी आम्ही पण त्यांची भाषा शिकलो, त्यांची गाणी पण शिकलो, आणि त्यामुळे ते आणखी तुम्हाला कम्युनिकेट करायला सोपं जातं. तर त्यातलंच एक नेपाळी गाणं म्हणून गाण्याचा अर्थ आहे आपलं रोमॅन्टिक सॉन्ग आहे. एक मुलगा आपल्या प्रेयसीला काठमांडू फिरायला घेऊन चाललाय आणि मग ते त्याच्यावरचं जे काही त्यांचा संवाद नेहमी असतो तसाच आहे. रातरानी फुले छे संजे मा तिमी फुल्यो
कलेजी माझ्या मन को रहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर रातरानी फुले छे संझे माँ तिमी फूल्यो कलेजी माझ्या मन को रहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर सिंदूर देवला पोटे देवला माया फाकेर चंद्र जस्तो तिम्रो मोहातील माला खेर सिंदूर देवला पोटे देवला माया फाकेर चंद्र जस्तो तिम्रो मोहातील माला खेर मत आहे माया लय साचेर कांची तिमी लय मोटर मारा खेर मन को रहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर कांची लय घुमावणे काठमांडू शहर. थँक्यू. लिटरली ते असे पांढरे पांढरे डोंगर दिसत होते का डोळ्यासमोर. कांची म्हणजे प्रेयसी आहे का? कांची म्हणजे तरुणी, कांच्या म्हणजे तरुण. आपल्या हिंदीमध्ये पण गाणी आहे कांची रे कांची. बरं, एक महत्वाची अनाउन्समेंट पण करायची आहे. उद्याला 9 वाजता आम्ही एक एकांकिका सादर करणार आहोत. एकांकिकेतले कलाकार आपल्या हनुमाननगर मधलेच आहेत आणि मुख्य म्हणजे लिहिली आहे एकांकिका सुखदा दामलेनी. त्याचं दिग्दर्शन केलंय मिस्टर दामलेजी आणि त्याच्यामध्ये भूमिका मिसेस दामले सुद्धा करतात. आपल्या कॉलनीमधले एकबोटे सर पण ह्याच्यामध्ये काम करतात, मी पण काम करते आणि एक दोघं कलाकार बाहेर. तर उद्या सगळ्यांनी ही एकांकिका बघायला आणि आम्ही स्टेजवर काय काय नाटकं करतो ते बघायला सगळ्यांनी नक्की या. 9 वाजता ही एकांकिका सादर होणार आहे. 45 मिनिटाची एकांकिका आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी नक्की ही एकांकिका बघायला या. थँक्यू. ही खरी जबाबदारी माझी होती बरं का. असं पहिल्यापासून पण ठीक आहे. आणि त्याच्यातून मग कमर्शियल नाही मग जाहिरात नाही असं करून मार्केटिंग पण नाही आणि आपलाच कार्यक्रम आहे मी विसरून गेलो. तर तो पण खरंच आपलाच कार्यक्रम आहे आणि आपल्या प्रेक्षकांची संख्या अशीच असेल अशी अपेक्षा करूया. शाळेमध्ये आमच्या समूह गीतात एक गाणं आम्ही म्हणलं होतं. त्याच्यात वेगवेगळ्या भाषांमधली गाणी आम्ही सादर केली होती, पण त्यातलं बंगाली जे गीत होतं ते मला विशेष लक्षात आहे, तर ते मी आज सादर करते. एस मालो एस मालो एस मालो एस मालो एस मालो धान हो कास्ते दादो सान हो जान कबूल और मान कबूल अर्दे बोना रोक दे बोना जान मंदिर प्राण हो चीनी तो माय चीनी को जानी तो माय जानी को सारा हटेल पारा पाबोम तुम्ही नाव जान कबूल और मान कबूल अर्दे बोना रोक दे बोना जान मंदिर प्राण हो मोरा तुर बोना थार पड़ेल गोलाय मोर बोनार खुदार चलाय मोर बोनार जार जमीते रांगोर चलाय तेर सोहेची आर तो मोरा सोई बोनार हे रांगोर धाला चोरा हटे शपथ लिए जा जान कबूल और मान कबूल अर्दे बोना रोक दे बोना जान मंदिर प्राण हो एस मालो एस मालो एस मालो एस मालो एस मालो धान हो कास्ते तालो सान हो जान कबूल और मान कबूल अर्दे बोना रोक दे बोना जान मंदिर प्राण हो एस मालो एस मालो एस मालो एस मालो
थँक्यू. आता माझ्यामध्ये सगळे रंग complete झाले. आजच्या कार्यक्रमात सगळे रंग आले. आता कार्यक्रम करताना नॉर्मली आधी त्याची थीम ठरवली जाते वगैरे नाही का, आपलं काही फिक्स नव्हतं, पण तरी सुद्धा नकळत आपल्याकडून सगळे रंग आज भरले गेले. तर मला असं वाटतं की फक्त एक रंग जो आल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम कम्प्लीट व्हायला नाही पाहिजे, तो रंग. आपण सगळेजण इथे उत्सव साजरे करत असतो आणि खूप काही मजा मस्ती करत असतो, आणि ते का शक्य आहे तर त्या सीमेवर कोणीतरी उभं असतं म्हणून. तर त्यांना डेडिकेट करूया ते गाणं आणि मग आपण आपला कार्यक्रम संपवूया. म्हणून मला नेहमी प्रोफेसर जेव्हा काहीतरी काम करत असतात तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, पण त्या लेवलचं मी काही करू शकत नाही, म्हणून हे एक गाणं फक्त मी त्यांच्यासाठी म्हणण्याचा प्रयत्न करतो.
अब तू ही मेरी जान है मेरे प्यारे वतन है मेरे बिछड़े चमन तुझको पूरी बात तुझको पूरी बात तुझको पूरी जमील भाई खूपच छान. जेव्हा श्रोते, गायक आणि संगीत यांचा त्रिकूट जमतं तेव्हा त्यातून जी वाहते ती देवाची वाणी असते. आणि आज या मागील 1 तास 1.5 तासामध्ये जे अनुभवायला मिळालं ते अमृत होतं. तर आपण सगळे आलात, याचा आस्वाद घेतला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपली हनुमान नगरची फॅमिली अशीच पुढे जात राहू दे अशी देवाकडे प्रार्थना. नमस्कार. स्पेशल थँक्स आपला कॅमेरामॅनला प्लीज द्या. जमील भाई करता तर काय म्हणतात, आज त्यांनी शो पूर्ण हँडल केलेला आहे आणि त्यांनी ज्या कविता सादर केल्या, गाणं सादर केलं ते तर आउट ऑफ वर्ड. स्पेशल थँक्स फॉर यू. आणि आता जे काय म्हणत नाही ते युट्यूबवर सगळ्यांना बघायला मिळेल. तुझी जबाबदारी. प्लीज उद्या 7:30 वाजता आरती संपेल आणि त्याच्यानंतर लवकर लवकर जेवून बरोबर 9 वाजता या. आज मी जसा उशीर केला तसा प्लीज करू नका, लवकर लवकर या.